प्रभूच्या थोर नावाला आपण या सकाळच्या समयी धन्यवाद देत असता. जो शास्त्र भाग आपल्या समोर आज आहे त्याच्यामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. माझ्यासोबत रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचा 21वं वचन आपण वाचणार आहोत आणि 12 ते 21 या शास्त्र भागातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. मी वाचतो. रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 21वं वचन. यासाठी की जसे पापाने मरणाच्या योगाने राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्वकालच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे दोन राज्य या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक जे आहे ते मरणाचं राज्य आहे आणि एक प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्वाचं कृपेच्या द्वारे जे त्यांनी स्थापित केलेलं आहे त्या राज्याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि पहिलं जे राज्य आपण म्हणजे आपला जो पहिला मुद्दा आहे त्याकडे आपलं लक्ष आपण लावूया. आणि ज्या प्रकारे पाप जगामध्ये आलं आणि पापाच्या द्वारे मरण ह्या जगामध्ये सर्वत्र पसरलं, त्याविषयी आपण 12व्या वचनामध्ये पाहू शकतो की ह्या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात पाप पसरले, मरण पसरले. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की एका मनुष्याच्या द्वारे म्हणजे आदामाच्या द्वारे पाप जगामध्ये आलं आणि पापाच्या द्वारे मरण या जगामध्ये सर्वत्र पसरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस 16व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की देवाने त्याला एक आज्ञा सांगितली आणि देवाने त्याला सांगितलं की त्याचा परिणाम काय होणार आहे. त्याचा परिणाम ही त्याच्या समोर सांगण्यात आलेला होता आणि देवाने त्याला सांगितलं होतं. पहा, आपण उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये वाचतो की तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. 17वं वचन. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मरणाचा उल्लेख या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे. आणि मरण हे काय असणार आहे देवाने त्याला सांगितलं, ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. आणि मरणाचं राज्य अशा प्रकारे त्या एका अवज्ञेच्या द्वारे जगामध्ये चालू झालं. आणि आपल्याला पुढे पाहावयास मिळतं की ते राज्य सर्वत्र पसरलं, कारण आदामापासून जितके मनुष्य म्हणजे जन्मास आले त्या सर्वांनी आदामामध्ये जन्म घेतला आणि तो पापाचा जो स्वभाव होता तो आदामाच्या द्वारे तो आम्हा सर्वांमध्ये तो आला. आणि तो पापाचा स्वभाव आमच्यामध्ये असल्यामुळं त्या कारणामुळं मरणाचं राज्य आमच्यावर देखील ते चालू झालं आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मरणदंडास पात्र ठरलेले असे आम्हाला पाहावयास मिळतात. आणि हे जे मरणाचं राज्य आहे ते राज्य आपण पाहतो 14व्या वचनामध्ये. तथापि आदामापासून मोशापर्यंत ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्याचवरही मरणाने राज्य केले, तो तर जो येणार होता त्याची प्रतिमा होता. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाप्रमाणे पाप केलेलं नाही त्यांच्यावरही तो परिणाम आलेला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आपल्याला पाहावयास मिळतं की जुन्या करारामध्ये अनेक असे लोक होऊन गेले की ज्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे किंवा देवासमोर ते सात्विकतेने, सरळतेने आणि विश्वास धरून जीवन जगलेले आहे, तरीही त्यांना मरणाला सामोरं जावं लागेल. कारण मरणाचं राज्य
त्यांच्यावर देखील होतं. पण तरीही देवाची जी कृपा आहे या ठिकाणी आपल्याला 21व्या वचनामध्ये आपण पाहतो की कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्व काळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे ते राज्य आलेलं आहे. आणि ते जे नीतिमत्व देवाने जगाला दिलं ते विश्वासाच्या द्वारे दिलं. आणि तो जो विश्वास लोकांनी धरला, म्हणजे आपण एक उदाहरण पाहूया. उत्पत्तीच्याच 5व्या अध्यायामध्ये हनोखाविषयी जे उदाहरण आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि त्याचं 24वं वचन. 21 पासून वाचतो मी. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला. मथुशलह झाल्यावर हनोक 300 वर्षे देवाच्या समागमे राहिला व त्यास आणखी पुत्र व कन्या झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाच्या समागमे राहत असे. देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. या ठिकाणी देवाच्या समागमामध्ये आल्यामुळं, देवाची कृपादृष्टी त्याच्यावर असल्यामुळं तो देवासोबत देवाने त्याला नेलं. कारण देवाची इच्छा होती की त्याला मरणाचा अनुभव येऊ नये, नाही का? कारण त्याच्यावरही मरणाची सत्ता होती. इब्री लोकासपत्र त्याच्या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहाव्यास मिळते की लेखकाने त्या ठिकाणी असा उल्लेख केला आहे की इब्री लोकासपत्र त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनुखाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याचविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवित असे. प्रियानो, मला या ठिकाणी सांगायचं आहे की देवाने त्याच्यावर कृपादृष्टी केली, नाही का? या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे की देवाने त्याला लोकांतरी नेले, कारण त्याला मरणाचा अनुभव त्याला येऊ नये. या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतं की जो विश्वास त्याने धरलेला आहे तो देवाच्या कृपेमुळे त्याने धरला. आणखी नोहाविषयी देखील आपण पाहतो. उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि 5 ते 8 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो प्रसंग पाहाव्यास मिळतो की पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाही तसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला पस्तावा झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहाचा वृत्तांत येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमे राहत असे. या ठिकाणी देखील आपल्याला ती गोष्ट पाहाव्यास मिळते की नोहा हा देवाच्या समागमामध्ये राहत होता आणि देवाची त्याच्यावर कृपादृष्टी होती, कारण त्याच्यावर देखील मरणाची सत्ता होती, नाही का? जे आपण रोमकरास पत्रामध्ये पाहिलं की ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाप्रमाणे केलं नाही, पाप केलं नाही, त्यांच्यावरही मरणाची सत्ता होती. परंतु देवाची दया, देवाची कृपा आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते की परमेश्वराने ही बुद्धी त्यांना दिलेली आहे की देवाच्या समागमामध्ये राहणं किती महत्वाचं आहे, नाही का? कारण ज्या वेळेस आदामाने पाप केलं तो ते फळ खाताच मेला. म्हणजे मरण जे आहे त्याचा मूळ भाषेचा अर्थ असा आहे की वियोग होणे, नाही का? दुभागलं जाणे. आणि मनुष्य हा देवाच्या समागमामध्ये होता. आदाम हा देवाच्या संगतीमध्ये होता. परमेश्वर रोज सायंकाळी त्याला आपली भेट देत होता आणि अशा प्रकारे त्यांची सहभागिता ती सुरू होती. परंतु ज्यावेळेस पाप जगामध्ये आलं
आदामाने पाप केलं, परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. म्हणजे तो वियोग त्या ठिकाणी होणार होता. जो देवाने आत्मा त्याच्यामध्ये निर्माण केलेला होता, जो आत्मिक मनुष्य निर्माण केलेला होता, तो त्या ठिकाणी मरण पावलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि अशा प्रकारे ती सहभागिता तुटल्या गेली. देवाच्या त्या राज्यामधून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्याला त्या बागेतनं बाहेर काढलं आणि देवाचं जे आत्मिक राज्य आहे, जे कृपेचं राज्य, नीतिमत्वाच्या द्वारे जे आपल्याला प्राप्त होतं, त्या राज्यातनं त्याला बाहेर काढण्यात आलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला पाहावयास मिळतं की ते जे राज्य आहे, ते राज्य प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला त्याने ते प्राप्त करून दिलेलं आहे. खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण जितके मनापासून आभार आणि उपकार मानावे तितके कमी आहे, नाही का? या राज्याचा म्हणजे जे मरणाचं राज्य आहे, त्या राज्याचा अधिपती जो आहे तो सैतान आहे. आणि सैतानाची सुरूपासूनची जी इच्छा आहे की त्या मनुष्याने देवाच्या समागमामध्ये कधीही राहू नये, त्याच्या संगतीमध्ये राहू नये, नाही का? मनुष्याने जगू नये आणि देवाच्या संगतीमध्ये राहून आशीर्वाद प्राप्त करून घेऊ नये, ही सैतानाची सुरूपासूनची इच्छा आहे, नाही का? आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं की आपण आणखी एक शास्त्र भाग वाचू आणि इफिस याचा 2रा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण वाचूया. इफिसकरास पत्र 2रा अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचतो. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या राहटीप्रमाणे असे. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व निसर्गता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. या ठिकाणी पौलाने हे जे मरणाचं राज्य आहे त्याचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे, नाही का? की क्रोधाची प्रजा म्हणून त्या राज्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि सैतान जो आहे तो पूर्णपणे मनुष्यावर मरणाच्या द्वारे पापाच्या द्वारे प्रभुत्व करून आपलं राज्य तो चालवत होता. आणि त्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व तो मनुष्यांना करायला सांगत होता. म्हणजे त्याच्याप्रमाणे तो आज्ञाभंग करायला लावत होता, पाप करायला लावत होता. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री आणि पुरुषी लोकांकडे बघून त्यांना सांगितलं की तुम्ही शैतानाची मुले आहात, नाही का? आणि तो लबाड आहे, तो लबाडीचा बाप आहे, नाही का? अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये लबाडी ही सुरू होती, पाप सुरू होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्याच्याद्वारे कृपेच्या द्वारे त्याने आपल्याला निवडून घेतलं, नाही का? त्या राज्यातनं, त्या मरणाच्या राज्यातनं त्याने आपल्याला बाहेर काढावं म्हणून आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. आणि खरंच पुढे आपण वाचतो की तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की ज्या प्रकारे आपण आधी सैतानाच्या वासनांप्रमाणे, सैतानाच्या कर्मांप्रमाणे पाप करत होतो,
त्याच्या राहटीप्रमाणे आपण वागत होतो, दैहिक वासनेमध्ये आपण गुंतलेलो होतो. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की जो आपला प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आपल्याला मरणाच्या अवस्थेतून बाहेर काढलं, आपण मेलेले होतो, ते मरणाच्या राज्यामध्ये आपण होतो, परंतु त्याने आपल्याला त्याच्या पुत्राच्या गौरवी राज्यामध्ये त्याने आणून ठेवलं, नाही का. अंधाराच्या राज्यामध्ये आपण होतो. कलसेकरास पत्र त्याचा 1 अध्याय आणि 1 ते 12 वचनामध्ये आपल्याला ते पाहावयास मिळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये आणलेलं आहे, नाही का. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 12 आणि 13 वचन मी वाचतो. आणि ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याचे उपकार स्मरण करावे. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. आपल्या सर्व जे पाप होते ते प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आले वधस्तंभावर, आणि त्या ठिकाणी जे युद्ध प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, त्या त्या युद्धावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला आणि त्याने ते युद्ध तो जिंकला, नाही का. जे संपूर्ण जगाचं मरण होतं ते त्याच्यावर लादण्यात आलं आणि तो मेला, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत होऊन तो उठलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि खरंच त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आता आपण आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये आपण येऊन त्याने आणून ठेवलेलं आहे आपल्याला. आणि वरच्या वचनांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की 10 ते 11 वचन मी वाचतो. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्मांचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की आता ज्या राज्यामध्ये त्याने आपल्याला आणून ठेवलेलं आहे त्या राज्यामध्ये आपण आधी सैतानाला संतुष्ट करत होतो. मरणाच्या राज्यामध्ये ज्या वेळेस आपण होतो, आपण सैतानाला संतुष्ट करत होतो, त्याच्या राहटीप्रमाणे आपण वागत होतो. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपण आता प्रभूला संतोषविण्याकरता आपलं जीवन जगलं पाहिजे. ज्या प्रकारे म्हणजे तुलना नाही करत, परंतु सैतानाचं ज्या प्रकारे राज्य होतं, त्याने ज्या प्रकारे आपल्याला वागून घेतलं किंवा आपल्याकडनं म्हणजे आपण स्वतः पाप करत होतो, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापणे प्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन करत त्याला संतोष देण्याकरता सर्व प्रकारचे जे सत्कर्म आहे ते आपण केले पाहिजे, नाही का. कारण देवाने आपल्यावर एवढी मोठी दया केलेली आहे, एवढी मोठी कृपा केलेली आहे. पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2 अध्याय, पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 9 ते 12 या वचनातून आपण 1-2 गोष्टी पाहू आणि मग थांबू. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, नाही का. पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की ज्याने आपल्याला अंधाराच्या राज्यातून काढून स्वतः त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला आणलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आपण प्रसिद्ध केले पाहिजे, नाही का. त्याचे गुण काय आहेत? त्याचं सर्वात प्रथम गुण म्हणजे त्याची प्रीती. संपूर्ण जगाला आपण त्याची प्रीती ही दाखवली पाहिजे, नाही का. हा एक अभ्यासाचा विषय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण काय काय आहेत म्हणून, नाही का. हा छोटा विषय नाही. आणि देवाने जी दया कृपा करून आपल्याला त्याच्या पवित्र राष्ट्रामध्ये त्याचे स्वतःचे लोक आपल्याला केलेले आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आपण प्रसिद्ध केले पाहिजे. 10व्या वचनामध्ये देखील आपण पाहतो की ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, नाही का. आपण पूर्वी ते लोक नव्हतो, आपण सैतानाचे लोक होतो, नाही का.
मेलेले अशी लोक होतो, आपली सर्व सत्कर्मे मेलेली अशी होती, परंतु आता आपण त्याचे स्वतःचे लोक असे झालो आहोत, नाही का? ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दयेची प्राप्ती झाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा, नाही का? ते जे दैहिक राज्य होतं, त्या दैहिकतेबद्दल पेत्र या ठिकाणी सांगत आहे की दैहिक वासनांपासून तुम्ही दूर राहा, नाही का? सर्वात प्रथम गोष्ट की आपण दैहिक वासनेपासून दूर राहिलं पाहिजे. आणखी या ठिकाणी आपल्याला 12व्या वचनात पाहावयास मिळतं की विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्योतीसारखे ज्योतीविषयी ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करीतात. आवाज येतोय ना? देवाचे आपण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की आधी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आपल्याला प्रसिद्ध करायचे आहे, परंतु 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की आपण आपलं जे तारण झालेलं आहे ते आपल्या सत्कर्मांनी झालेलं नाही, परंतु या ठिकाणी पेत्र म्हणत आहे की तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव लोकांनी करावे. या ठिकाणी आमचं सत्कर्म पेत्र सांगत आहे, नाही का? कारण देवाने आपल्याला त्याचे काम करण्यासाठी आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं आहे. त्याचं राज्य जे आहे त्या राज्यामध्ये आपल्याला त्याने ठेवलेलं आहे. म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाला खूप धन्यवाद देऊया. या सकाळच्या समयी देवाने आपल्याला हा वेळ पुरवला आणि त्याची दया त्याची कृपा करून त्याने आपल्याला ह्या राज्यामध्ये आणलेला, आणि त्या राज्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण प्रसिद्ध केले पाहिजे. ज्या प्रकारे आपण सैतानाच्या वासनीप्रमाणे वागत होतो, त्या प्रकारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करून प्रभूला संतोषविण्याकरता आपलं जीवन आपण जगूया. आणि रोज आणि रोज आपला संपर्क लोकांशी होत असतो, नाही का? त्यामध्ये आपण हे जे राज्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे त्या राज्याविषयी लोकांना सांगितलं पाहिजे, किंवा आपल्या सत्कर्मांच्या द्वारे आपण ते राज्य लोकांना दाखवलं पाहिजे. आणि देवाच्या थोर नावाला आपण या सकाळच्या समयी धन्यवाद देऊया की आपण जे पूर्वी लोक नव्हतो त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि देवाने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. म्हणून देवाच्या थोर नावाला आपण धन्यवाद देत असता आपल्या आपल्या दिवसामध्ये आपण देवाचं गौरव करूया.